तुम्हाला बरेच जण सांगतील, आता पोलीस भरती आली, तुम्ही 2 ते 3 टाइम रनिंग करा. पण मी तुम्हाला असं सांगणार नाही. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही एकच टाइम रनिंग करा. कारण आता इम्पॉर्टंट काय आहे, ते म्हणजे तुमच्या बॉडीची रिकव्हरी. तुम्ही जर सकाळ-संध्याकाळ रनिंग करायला लागले, तर काय होईल? तुम्हाला शिन पेन सुरू होईल, नी पेन चालू होईल, अँकल पेन चालू होईल, कुठली तरी इंजुरी होईल आणि आतापर्यंत केलेली सगळी मेहनत पाण्यात. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी सांगणार आहे, ज्याने काय होईल की तुमच्या मिस्टेक्स कमी होतील आणि इम्प्रूव्हमेंट होईल. आता हे मी तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे का सांगू शकते? कारण मी स्वतः सेल्फ करून माझा प्रवास इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत पूर्ण केलेला आहे. नमस्कार, मी स्नेहल. तर आपली 60 डेज चॅलेंज ही सिरीज लेखीसाठी सुरूच आहे. पण लेखीसोबत आपल्याला ग्राउंडही इम्पॉर्टंट आहे. कारण ग्राउंड हा आपला पहिला इव्हेंट आहे. जर तुम्ही ग्राउंडलाच क्वालिफाय नाही झाला, तर मग लेखीचा अभ्यास करून उपयोग काय? म्हणून आता रनिंग कशी करावी, गोळा कसा फेकावा, यावर मी आता ज्ञान देणार नाही. मी आता तुम्हाला काय सांगणार आहे, आता शेवटच्या दिवसात इम्प्रूव्हमेंट कशी करायची, फायनल टच कसा द्यायचा, जेणे की तुमचे 3 ते 4 मार्क नक्की वाढणार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. एक डाएट, दुसरं शूज, तिसरं आपण जे प्रॅक्टिस करतो त्या ग्राउंडमध्ये आणि भरतीच्या ग्राउंडमध्ये काय फरक आहे, आणि चौथं माझा स्वतःचा ग्राउंडचा एक्सपिरियन्स. आपली पहिली गोष्ट काय आहे? डाएट. डाएट म्हणजे काय की आपण जे रेग्युलर जेवण करतो, चपाती भात वगैरे, तसं नाही. ज्याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स आहेत ते आपल्याला जेवण करायचं नाही. मग आपल्याला काय खायचंय? आपल्याला खायचंय जास्तीत जास्त प्रोटीन. आता प्रोटीन इतकं इम्पॉर्टंट का आहे? कारण आपण ग्राउंडवर इतकी प्रचंड मेहनत करत असतो, आपले मसल्स रोज ब्रेक होत असतात. मग जर तुम्ही प्रॉपर प्रोटीन घेतलं, प्रॉपर रेस्ट घेतली, तर त्या मसल्सची रिकव्हरी लवकर होते. आता तुमचे मसल्स स्ट्रॉंग कसे होतात? तुम्ही रनिंग करता, एक्सरसाइज करता, तुमचे मसल्स ब्रेक होतात. मग तुम्ही पुन्हा प्रॉपर प्रोटीन घेता, रेस्ट घेता, त्यांनी तुमचे मसल रिकव्हर होतात. पुन्हा तुमचे मसल ब्रेक होतात, तुम्ही रिकव्हर करता, ब्रेक रिकव्हर, ब्रेक रिकव्हर, असं करून तुमचे मसल एकदम मजबूत होतात, स्ट्रॉंग होतात. त्यांनी काय होतं? तुमची इम्प्रूव्हमेंट वाढते आणि मग तुम्हाला रिझल्ट्स दिसायला सुरुवात होतं. आता याच ठिकाणी तुम्ही जर प्रॉपर डाएट नाही घेतला, प्रॉपर रेस्ट नाही घेतली, तर तुमचे मसल्स काय होणार? फक्त ब्रेक, ब्रेक, ब्रेक होत जाणार आणि मग तुम्हाला सिव्हिअर इंजुरी होणार आणि मग मार्क वाढायचे सोडा, तुमचे मार्क उलट कमी होत जाणार. आता मी माझं सांगते. मी जेव्हा पोलीस भरतीची तयारी करत होते, तेव्हा नॉर्मल आपलं घरचं जेवण जेवायचे आणि मी प्रचंड मेहनत करायचे. खूप रनिंग करायचे, एक्सरसाइज करायचे. त्याने काय व्हायचं, की माझं अंग खूप दुखायचं, शिनपेन चालू झाला आणि दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर गेल्यावर मला असं नको वाटायचं रनिंग करायला. थकवा यायचा लगेच रनिंग करून. मग मी थोडा रिसर्च केला, की मग मला लक्षात आलं, मला काय गरज आहे? तर मला प्रोटीन वाढवायची गरज आहे. मला जेवढं घरच्या जेवणातून जेवढं प्रोटीन मिळतंय तेवढं पुरेसं नाही. मग मी सुरू केलं. रोज मी 4 अंडी खायला सुरू केली. चिकन, मटनचा जास्त इंटेक सुरू केला. याने काय झालं, की माझी मसलची रिकव्हरी व्हायला लागली. मला इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली आणि जो मला आळस वगैरे यायचा तो कमी यायला लागला. म्हणजे थोडंसं माझं जे पूर्ण बॉडी पेन होतं ते कमी झालं. पण एवढ्याने भागत नव्हतं. कारण 2 महिन्यावर माझी भरती आली होती. मग मला आणखी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट फास्ट पाहिजे होती. मला स्पीडने रिकव्हरी पाहिजे होती. मग मी काय केलं, जे जिमला पोरं प्रोटीन घेतात, ते पावडरचा डबाच मी घरी घेऊन आले आणि त्या पावडरसोबत मी आणखी क्रिएटिन घेतलं. आता बरेच जण म्हणतात, की पावडर वगैरे घेऊ नका वगैरे. पण मला माझ्यामध्ये भरपूर ग्रोथ म्हणजे स्पीडने रिकव्हरी पाहिजे होती, इम्प्रूव्हमेंट पाहिजे होती. म्हणून मी तो प्रोटीनचा डबा आणला आणि क्रिएटिन आणलं. त्याने मला अक्षरशः म्हणजे नेक्स्ट लेव्हलचे खूप जास्त इम्प्रूव्हमेंट झाली माझी एका महिन्यात. मला एनर्जेटिक वाटायला लागलं. मला बिलकुल थकवा येत नव्हता. दुसऱ्या दिवशी मी ग्राउंडला गेल्यावर मला असं वाटायचं मी काल काहीच केलं नाही. आय एम ऑल ओके असं मला वाटायचं. तर मी कुठली प्रोटीन पावडर घेतली ते दाखवते. ही मी प्रोटीन पावडर घेतली होती आणि हे मार्केटिंग नाहीये. तर ह्याच्यासाठी सांगते मी. हे बघा डबा मोकळा आहे. मम्मीने कुरडया ठेवल्या होत्या ह्याच्यामध्ये. मी ते काढून तुम्हाला दाखवायला आणलं आहे. हे जास्त हार्मफुल नाही, हे हार्मफुलच नाहीये आणि ह्यानी रिकव्हरी जास्त होते. क्रिएटिन कसं घ्यायचं? 1 ते 2 ग्राम सकाळी पाण्यामध्ये आणि सोबत प्रोटीन. प्रोटीन 1 स्कूप घ्यायचं सकाळी. तुम्ही क्रिएटिन त्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल. ह्याने तुम्हाला इतके छान रिझल्ट्स मिळतील आणि तुम्हाला कळेल की तुमची इम्प्रूव्हमेंट खूप फास्ट होतीये. मला तर खूप फरक पडला म्हणून मी स्पेशली तुम्हाला दाखवायला तो डब्बा आणलाय. आता प्रोटीन कशाचं असतं? तर ते दुधापासूनच बनलेलं असतं. मग मी रिसर्च केला की कोणतं प्रोटीन चांगलं आहे वगैरे.
तेव्हा मला हे चांगलं भेटलं. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. मला त्यातल्या त्यात हे चांगलं वाटलं म्हणून मी हे घेतलं. आता जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही बघा. कारण मी घेतलेलं तेव्हा हे 2,500 ला होतं. आता कितीला आहे ते मला माहीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलेलं. कारण मला माहीत होतं की मला काही करून पोलीस व्हायचंय. त्याच्यामुळं माझी ही इन्व्हेस्टमेंट वेस्ट गेली नाही. तुम्ही सुद्धा जर पैसे जात असतील तर जाऊ द्या. पण तुम्हाला जर हे 2-3 महिने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ना, तर तुमचे लाईफटाईम तुमची इन्कम चालू होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण कसं आहे, की आपल्या जे नॉर्मल जेवणामधून ना, आपली जेवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे ना, ती पूर्ण होत नाही. त्यामुळं विचार करा तुम्ही ह्यावर. आता दुसरी गोष्ट आहे शूज. तुमचा जर शूज चांगला नसेल, तर तुम्हाला शिन पेन, नी पेन किंवा अँकल पेन, पाय मुरगळणे वगैरे सुरू होणार आणि शिन पेन तर इतका खतरनाक असतो, मला झाला होता. मला तर चालता पण येत नव्हतं. चालायला लागलं, की असं वाटायचं, की आता पाय माझा तुटतोय. मग अशा वेळेस मी काय केलं, की 15 दिवस कंप्लीट रेस्ट घेतली. म्हणजे मी बिलकुल रनिंग केली नाही. मग त्याच्या बदली काय केलं, की त्याच्या बदली मी जिम जॉइन केली. जिममध्ये मी 2 तास सायकलिंग करायला लागले आणि त्याने काय झालं, की मी 15 दिवस माझ्या शिनला रेस्ट दिल्यामुळे ते रिकव्हर व्हायला लागले. पण माझा शिनपेन सारखाच व्हायला लागला. आता शिनपेन कमी करण्यासाठी मी डॉक्टरांकडे गेले. तर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं, की चांगला कुशनवाला शूज वापरा. मग मी थोडं रिसर्च केला, खूप सारे रिव्ह्यूज वगैरे बघितले शूजचे आणि मग मी Asicsचा शूज मागवला. तो शूज खूप चांगला निघाला. म्हणजे त्याला ग्रिप चांगली आहे, त्याला कुशन आहे आणि त्याच्यामध्ये जेल टेक्नॉलॉजी आहे. त्याने काय झालं, की तो शूज माझ्या पायाप्रमाणे ॲडजस्ट झाला. त्या शूजमुळे माझा शिनपेन कमी झाला आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आता मला खूप जण विचारतात, की "मॅडम भरतीसाठी कोणता शूज वापरू?" तर मी ॲडवाईस करेल, की Asicsचा शूज वापरा आणि मी पूर्ण पोलीस भरतीमध्ये 3 शूज वापरले होते. पहिला मी रेग्युलर यूज करायचे, तो Sparksचा होता. मग तो मी रनिंगला जेव्हा यूज करायला लागले, तेव्हा तो 1 महिन्यातच खराब झाला. मग दुसऱ्यांदा मी Pumaचा आणि कलंजीचा, डिकॅथलॉनचा कलंजी हे 2 शूज वापरायला लागलेले. Pumaचा पण खूप छान होता. त्यांनी म्हणजे मला चांगलं रनिंग वगैरे करता येत होती, पण तो 1 महिन्यातच खराब झाला. आणि दुसरा होता तो कलंजी. आता कलंजी पण चांगला होता डिकॅथलॉनचा, पण त्याला पाहिजे तेवढं कुशन नव्हतं. म्हणून मग मी शेवटी अ, जे आपला Asics आहे, तो शूज पर्चेस केला. खरं त्या शूजनी मला खूप फायदा झाला. म्हणून मी हे आवर्जून तुम्हाला गोष्ट सांगतीये. आता जर तुम्हाला तसा शूज पाहिजे असेल, तर मी वाटल्यास त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि हा Asicsचा शूज ऑफलाईन मिळत नाही. शक्यतो तो ऑनलाईनच मिळतो. त्यामुळे ते बघून घ्या. तसा हा शूज मला 5,500 ला पडला आणि जो कलंजीचा डिकॅथलॉनचा होता तो 2,000 ते 2,500 पर्यंत पडला होता. आता आपली तिसरी गोष्ट, आपण प्रॅक्टिस करतो त्या ग्राउंडमध्ये आणि पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. आपण जेव्हा प्रॅक्टिस करत असतो, तेव्हा आपण ग्राउंडवर जातो, प्रॉपर वॉर्मअप करतो, रनिंग करतो, तेव्हा आपल्याला काही प्रेशर नसतं, कसलं बॉदरेशन नसतं, कसलं टेन्शन नसतं. आपण फ्री असतो. पण जेव्हा आपण ग्राउंडवर जातो, तेव्हा त्यावेळेसची परिस्थिती वेगळी असते. आपलं जेव्हा ग्राउंड असतं, तेव्हा आपल्याला सकाळी 5 वाजता बोलवतात. पण मुलं 1-2 वाजताच येऊन बसतात. का? तर बाबा लवकर ग्राउंड आटपून मी बाहेर जावं. आपलं ग्राउंड ॲक्चुअली कधी सुरू होतं 7-7:30ला. त्याच्यामध्ये काय होतं, की शारीरिक मोजमाप होतं, कागदपत्र चेक करतात आणि तुम्हाला हे सगळे प्रोसेस करताना बसवूनच ठेवतात. तुम्हाला काय असं वॉर्मअपसाठी वगैरे स्पेशल वेळ देत नाही. आणि जेव्हा हे सगळं चेक होतं, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट त्या इव्हेंटच्या ठिकाणी घेऊन जातात आणि तुम्हाला एक जेमतेम 5 मिनिटात येतात, वॉर्मअप करा आणि लगेच तुम्हाला लाईनीला लावतात. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जवळपास 6 ते 7 तास एका जागी बसून राहावं लागतं किंवा जरी जागा बदलली तरी बसूनच राहावं लागतं. ह्यामध्ये तुमची एनर्जी ड्रेन होते, प्लस तुम्हाला टेन्शन असतं ते वेगळंच. त्यामुळे ह्या सगळ्याची तुम्ही तयारी करून जावा. आता माझं ग्राउंड 17 जानेवारीला होतं. खूप थंडी होती. माझ्या वेळेस काय झालं होतं, की जे ग्राउंड होतं ते मातीचं ग्राउंड होतं आणि धूळ उडू नये म्हणून ग्राउंडवर पाणी मारलं होतं. आता आम्ही सगळे एका वेळेस 800 मीटरला 50 ते 60 मुली सोडल्या 800 मीटरसाठी. पहिला राउंड माझा खूप छान झाला. पण रनिंग करताना जे चिखल साचला होता ना, जो मातीचा, तो शूजला लागला आणि जवळपास एवढी लेयर शूजला जमा झाली होती. त्याने काय झालं, की पाय माझे जड पडायला लागले, मांड्या जड पडायला लागल्या आणि दुसऱ्या राउंडला मला इतकं हेवी झालं, जवळपास 20 मीटर राहिले असेल, तसं मी ओढत-ओढत नेलं. पण अवघ्या 10 मीटरवर येऊन मी खाली पडले
आणि मग काय मला उठताच येईना. पाय इतके जड झाले होते, एकदम जाम, फुल थंडी, त्यात टेन्शन, वॉर्मअप व्यवस्थित झाला नव्हता थंडीमुळे, कारण बॉडी गरम होत नव्हती. मग ह्या सगळ्यामुळे मी कोसळले आणि मला उठताच येईना. मी उठले तरी पडायचे, उठले तरी पडायचे. ह्यात माझे 20 सेकंद गेले आणि आता म्हणलं, की आता काही करून हे करणंच आहे. उठणं तर होत नाही. मी लिटरली असं घसरत जाऊन ती लाईन पार केली आणि रिलॅक्स झाले. आणि या सगळ्यामुळे जिथं मला 50 मार्क येणार होते, तिथं मला किती मार्क आले? 38. जेव्हा ग्राउंड झालं, तेव्हा मला स्वतःचा इतका राग आला होता, इतका म्हणजे प्रचंड. ह्याची भरपाई मी कुठं केली? लेखीला. ह्याचा रिव्हेंज मी लेखीला कंप्लीट केला. मला 94 मार्क पडले लेखीला. ॲक्चुअली 92 मार्क पडले होते. 2 प्रश्नांसाठी मी अपील केलं आणि ते 2 प्रश्न मला मिळाले. असे टोटल माझे 94 मार्क पडले. म्हणजे माझा पूर्ण रिव्हेंज सक्सेसफुल झाला. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, की जेव्हा तुमचं ॲक्चुअल ग्राउंड असतं, तेव्हा घाबरायचं नाही. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताय, तेव्हा एकदम सगळ्या बाजूचा विचार करून करा. चिखल असेल तरी तुम्हाला पळायचंय, माती असेल, वाळू असेल तरी तुम्हाला पळायचंय. घाबरायचं बिलकुल नाही. जेव्हा तुमचं ॲक्चुअल ग्राउंड असेल, तेव्हा प्रॉपर वॉर्मअप करा. व्यवस्थित म्हणजे तुम्ही प्रॅक्टिसच्याच ग्राउंडवर पळताय असं माइंडसेट घेऊन पळा. नक्की तुम्हाला ह्याचा फरक पडेल. आणि आज मी जे पण हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते खूप आतून तळमळीनं सांगितलेलं आहे. मी जे पोलीस भरतीला ॲक्चुअली केलं होतं, ते सगळं मी तुम्हाला आज मी सांगितलेलं आहे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टींवर तुम्ही काम करायला सुरुवात करा आता. थँक यू.